मायग्रेन ज्याला आपण अर्धसेशी म्हणतो त्यावर आजचा होमिओपॅथीचा अभ्यासक म्हणून एक शेवटचा व्हिडिओ मी या माझ्या होमिओपॅथिक चॅनल वासनकर होमिओपॅथिक चॅनल नैसर्गिक उपचार पद्धती या चॅनलवर टाकत आहे आणि हा शेवटचा व्हिडिओ आहे यावरचा। याच्या अगोदर आपण 2-3 व्हिडिओ यावर रेकॉर्ड केलेले आहेत। मित्र, मायग्रेन या अगोदरच सांगितलं की हा एक किचकट असा डिसीज आहे। हा रुग्णाला कोणत्या वेळेस याचा मायग्रेनचा अटॅक येईल हे काहीच सांगता येत नाही। बरेचदा असं दिसते की तो जो रुग्ण आहे तो रुग्ण एकदम फ्रेश असतो आणि समजा आपण कुठेतरी प्रवासाला गेलो आणि तिकडून परत आलो की त्या रुग्णाची डोकेदुखी सुरू होते। केव्हा केव्हा डोकेदुखी सुरू झाल्यानंतर त्या रुग्णाला वॉमिटिंग सुद्धा होते आणि वॉमिटिंग झाल्यानंतर काही वेळाने त्या रुग्णाला बरं सुद्धा वाटते। हे या मायग्रेनचं एक लक्षण झालं। असे अनेक मायग्रेनच्या पेशंटचे वेगवेगळे लक्षणं आहेत। परंतु जे काही होमिओपॅथीचे तज्ञ डॉक्टर असतात हे लक्षणानुसार रुग्णाचे जे काही लक्षण आहेत रुग्णाची हिस्ट्री घेतात ते आणि त्याच्यानंतरच त्याच्यावर औषध डिसाइड करतात। जोपर्यंत योग्य औषधीची निवड होत नाही तोपर्यंत त्या रुग्णाला आराम पडत। आता आपल्याला पुढचे जे काही या मायग्रेनवर औषध आहे त्या औषध हे जे आपलं लाईव्ह इस्टिमेटर आहे त्या औषधचे लक्षण काय आहेत ते आपल्याला इथं खाली स्क्रीनवर सांगते। बघा, जे औषध आपण आता मायग्रेनवर सिलेक्ट केलेली आहे आपल्या लाईव्ह इस्टिमेटर मध्ये ड्रॉप डाऊन मेनू मधून आपण ती औषध सिलेक्ट केलेली आहे। त्या औषधेचं जे नाव आहे ते आहे सायक्लामेन। सायक्लामेन नावाची एक औषध आहे ती मायग्रेनच्या पेशंटसाठी आहे। पण या औषधीचे काय लक्षण आहेत, या औषधीचे लक्षण आणि रुग्णाचे लक्षण जोपर्यंत जुळत नाहीत तोपर्यंत अचूक औषध रुग्णाला लागत नाही, हे आपण सर्वात अगोदर लक्षात घ्या। बघा, ही जी सायक्लामेन नावाची औषध आहे या औषधचे मुख्य लक्षण आपण एका सेंटेन्स मध्ये या लाईव्ह इस्टिमेटरच्या द्वारे दिलेले आहे। हे लाईव्ह इस्टिमेटर काय सांगते की सायक्लामेन औषध मायग्रेन या डिसीज वर काम करते, पण केव्हा करते? जर आयरिस व्ही औषध लागू पडले नाही आणि डोकेदुखीत डोळ्यासमोर चमकदार वस्तू दिसत असतील तर हे द्यावे। बघा, म्हणजे याच्यामध्ये किती जबरदस्त हिस्ट्री आहे की याच्या अगोदर आपण आयरस व्ही या औषधाचे लक्षण बघितले। आयरस व्ही या औषधाचे लक्षण काय आहेत? तर जे काही म्हणजे रोगी असतो तो रोगी आठवडाभर एक त्यांना असं कुठलं तरी बुद्धिमत्तेचं काम असते। समजा शिक्षक असतात त्यांना अध्यापन करण्याचं काम असते आणि मग रविवारी त्यांना रेस्ट असते। तर नेमका रविवारी हा मायग्रेन आहे आणि त्यानंतर काय होतं माहित आहे का, त्यांना एक अशी खट्टी आंबट उलटी होते। ही एक आयरस च मुख्य लक्षण आहे आणि उलटी झाल्यानंतर तो जो मायग्रेन आहे तो पूर्णपणे बरा होतो, तेव्हा आपण आयरस व्ही हे औषध त्या रुग्णाला देतो। परंतु आता हे लक्षण रुग्णाने सांगितले आणि आयरस व्ही डॉक्टरनं दिला। आयरस व्ही हा डोस डॉक्टरनं दिल्यानंतर त्या रुग्णाला जर आराम पडत नाही तर समजून चालायचे की आयरस व्ही ही जी औषध आहे ही तिथं फेल पडलेली आहे। मग ती औषध जर तिथं फेल पडली आणि रुग्णानं जर असं काही सांगितलं आहे की माझ्या डोळ्यासमोर चमकदार वस्तू दिसत ते, असं जर त्यांनी सांगितलं तर तुम्ही ही सायक्लामेन नावाची औषध त्या रुग्णाला ते तज्ञ डॉक्टर देऊ शकतात। मग आता या औषध घेण्याचं जे माध्यम आहे ते माध्यम आणि त्याचे पोटेन्सी निवडणं हे सुद्धा होमिओपॅथी मध्ये एक जिकरीचं काम आहे।
तर पोटेन्सीची मात्रा इथं आपण दिलेली आहे या आपल्या लाईव्ह इस्टिमेटरनं, ती दिलेली आहे 30 पोटेन्सी बेस्ट. आणि घेण्याचं माध्यम त्याचं मीडियम इकडे दिलेलं आहे, थेट जिभेवर 2 थेंब किंवा साखरेच्या गोळ्यांमधून. साखरेच्या गोळ्या म्हणजे पांढऱ्या ग्लोबस असतात, त्याच्यामध्ये हे लिक्विड डॉक्टर टाकतात. आणि कधी कधी रुग्णाला असं वाटतं की आपण बरेचदा वेगवेगळ्या डिसीज साठी होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जातो, पण इथे एकच गोळ्या देतात त्या पांढऱ्या. असे बरेचसे रुग्ण त्याची कंप्लेंट करतात, मित्र गोळ्या जरी एक असतील पण त्याच्यामध्ये जी लिक्विड असते, त्याच्यामध्ये जे औषध असते ती डिफरंट असते. ते आपण लक्षात की रोगानुसार त्याच्यामध्ये टाकल्या गेली असते. तसंच याचं माध्यम हे थेट जिभेवर 2 थेंब टाकायचे किंवा ज्या काही ग्लोबल्स असतात त्याच्यामधनं घ्यायचे. मग आता याचा जो डोज आहे तो डोज त्यांनी इथं दिलेला आहे. दिवसातून किती वेळा घ्यायचं, तर दिवसातून 3 वेळा, सकाळ दुपार आणि संध्याकाळ, अशी ही औषध त्या तज्ञ डॉक्टरांनी त्या संबंधित रुग्णाला द्यायला पाहिजे. असं हे जे लक्षण आहे ते कोण्या औषधचं आहे? होमिओपॅथीमध्ये जे आपण औषध निवडलेली आहे ती औषध आहे सायक्लामेन. आता आपल्याला आणखी पुढची जी औषधं आपल्या ड्रॉपडाऊन मध्ये दिलेली आहे या मायग्रेनवर, त्या औषधचे काय लक्षण आहेत ते आपण बघूया. ही औषध आहे कॉफिया. कॉफिया नावाची औषध ही सुद्धा होमिओपॅथीवर चांगल्या प्रकारे काम करते असं हे लाईव्ह इस्टिमेटर सांगते. पण त्याचे लक्षण काय? ते लक्षण इथं दिलेले आहेत. त्यांनी लक्षणं अशी दिलेली आहेत की त्याचं मुख्य लक्षण आहे ते असं आहे की अति उत्तेजना आणि झोपेच्या अभावामुळे नींद ती कमी, ते झोप कमी येते. होणाऱ्या डोकेदुखीवर अतिशय उत्तम औषध आहे. त्याचं 1 नंबरचं लक्षण असं आहे की अति उत्तेजना. आणि तो जो मायग्रेनचा रोगी आहे त्या रोग्याला फार कमी आहे. मग त्या रोग्याला जर झोप कमी येत असेल तर अशा मायग्रेनच्या पेशंटला हे लाईव्ह इस्टिमेटर असं सांगते की तुम्ही कॉफिया नावाचं औषध इथं निवडायला. मग आता या कॉफिया नावाची जी काही औषध घ्यायची याची पॉवर काय, याची पोटेन्सी किती, ते सुद्धा आपलं लाईव्ह इस्टिमेटर इथं सांगते आहे. त्याची पोटेन्सी जी मात्रा आहे ती त्यांनी 30 पोटेन्सी किंवा 200 पोटेन्सी मध्ये निवड करायला पाहिजे असं हे लाईव्ह इस्टिमेटर सांगते. मग आता हे घ्यायची कशी, तर घेण्याचं माध्यम त्यांनी सांगितलंय की हे औषध केव्हा इफेक्टिव्ह आहे, तर तुम्ही डायरेक्ट त्या औषधचे 2 थेंब जिभेवर टाकायला पाहिजे असं हे लाईव्ह इस्टिमेटर सांगते. मग पुढे त्यांनी याचे डोजेस दिलेले आहेत की दिवसातून मग ही औषध त्या पेशंटला किती वेळा द्यायची. तर हे लाईव्ह इस्टिमेटर सांगते की डोकेदुखी चालू असताना किंवा रात्री झोपण्यापूर्वी 1-2 डोस द्यायला पाहिजे. पण डोकं दुखते आहे त्यावेळेस तुम्ही 1 ते 2 डोस जर त्या पेशंटला दिले किंवा झोपण्यापूर्वी जर 1 ते 2 डोस त्या पेशंटला दिले तर त्या पेशंटला शांत झोप लागणार आहे. आणि शांत झोप लागल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्या पेशंटचं डोकं दुखणार नाही. म्हणजे मायग्रेनचा अटॅक त्या पेशंटला कमी प्रमाणात येणार आहे. कारण याची फ्रिक्वेन्सी, मायग्रेन हा एकदम असा काही बसणारा म्हणजे हे नाही आहे, तो डिसीज नाही. त्याची फ्रिक्वेन्सी वाढवता येते. म्हणजे आठवड्यातून तुमचं डोकं 3 वेळा दुखते, 4 वेळा जाते, 2 वेळा आणता येते, ते 1 वेळा आणता येते. अशा प्रकारे ह्या औषधात काम करतात. आणि यांना जर तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार दीर्घ काळापर्यंत ही जर औषधं घेतली तर मग चांगल्या प्रकारे त्या मायग्रेनच्या पेशंटला आराम पडतो. तर ही झाली कॉफिया. पुढची औषधं आपल्याला आणखी मायग्रेनवर घ्यायची आहे. ती कुठली औषधं आपलं लाईव्ह इस्टिमेटरच्या ड्रॉपडाऊन मेनू मध्ये आहे ते आपण बघूया इथं. कुठली औषधं कोणती आहे यावर ते आता आपल्याला बघायचं आहे मित्र. कारण आपण आता कॉफिया घेतलेली आहे, कॉफिया नंतर पुढली जी औषध आहे ती कुठली आहे ते आता आपण बघूया. बघा पुढली औषध आहे या लाईव्ह इस्टिमेटर मध्ये, त्या औषधचं नाव आहे इग्नेसिया नावाची औषध आहे. आणि ही इग्नेसिया औषध मायग्रेनच्या पेशंटवर केव्हा काम करते,
त्याचे लक्षणं काय आहेत ते आता खाली दिलेले आहेत. हिस्टेरियाच्या रुग्णांमध्ये दुःखामुळे किंवा मानसिक धक्क्यामुळे होणारी डोकेदुखी, वारंवार कमी जास्त लघवी होणे, असा या औषधचा हे लाईव्ह एस्टिमेटर एका सेंटेन्स मध्ये लक्षण सांग. म्हणजे तो जो रोगी आहे तो हिस्टेरियाचा पेशंट आहे. दुसरं असं आहे की बरेचदा असं होते की काही रुग्णांना मानसिक धक्का बसतो, म्हणजे एखादा इन्सिडेंट त्यांच्या घरी असा होते की त्या इन्सिडेंटमुळे त्या पेशंटला मानसिक धक्का बसते आणि त्या मानसिक धक्क्यामुळे त्या पेशंटचं डोकं दुखते. आणि पुढे एक आहे तर त्या तो जो पेशंट आहे मायग्रेनचा त्याचं आणखी एक लक्षण त्याच्यामध्ये आहे की त्याला वारंवार कमी जास्त प्रमाणात लघवीला जावं लागतं. हाही एक त्याच्यामधला भाग आहे, त्याच्यामधलं हे एक मुख्य लक्षण आहे. तेव्हा त्या पेशंटसाठी तज्ञ डॉक्टर इग्नेशिया नावाचं औषध, मग ही औषधं 30 किंवा 200 पोटेन्सी मध्ये द्यायला पाहिजे. एक तर त्याच्यासाठी 30 पोटेन्सी निवडा, जास्तच क्रोनिक असेल तर डॉक्टर 200 ची पोटेन्सी सुद्धा बरेचदा निवड करतात. आता घेण्याचं माध्यम काय, तर थेट जिभेवर किंवा साखरेच्या गोळ्यांमधून. म्हणजे तुम्ही त्या औषधचे थेट जिभेवर ड्रॉप टाकू शकता किंवा ज्या ग्लोबस आहे त्या ग्लोबसच्या माध्यमातून सुद्धा डॉक्टर त्या पेशंटला हे औषध देऊ शकतात. आता हे औषध दिवसातून किती वेळा घ्यायचे, तर दिवसातून 2 वेळा. मानसिक धक्का बसल्यावर लगेच तुम्ही दिवसातून 2 वेळा ती औषधं त्या पेशंटला देऊ शकता, किंवा मानसिक धक्का बसला तर लगेच ही औषध जर दिली तर त्या रुग्णाला बऱ्यापैकी आराम. तर अशी की आज आपण आणखी एक तिसरी औषध जी मायग्रेनवर इफेक्टिव्ह आहे ते आपण बघितली. काही अशा म्हणजे पेटेंट औषध आहेत, कॉम्बिनेशन मधून तयार केलेल्या औषध आहेत. तर ती औषध मायग्रेनवर कुठली आहे, तर R16 मायग्रेन ड्रॉप आहे. हा ड्रॉप याची लक्षणं कोणती आहेत, तर कोणत्याही प्रकारची डोकेदुखी, त्या पेशंटचं जर डोकं दुखत असेल कोणत्याही प्रकारचं ते डोकं किंवा मायग्रेन आणि मज्जातंतूच्या वेदनांवर अत्यंत प्रभावी हे औषध आहे. मात्रा माध्यम 10 ते 15 थेंब, 1 पाव कपामध्ये पाणी घ्यायचं, 1 कप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 पाव पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 10 ते 15 थेंब टाकायचे. पाण्यात मिसळून दिवसातून 3 वेळा जर हे औषध घेतले तर त्या पेशंटला, मायग्रेनचा पेशंट असू द्या किंवा डोकेदुखीचा पेशंट असू द्या, त्याला बऱ्यापैकी आराम होतो. किंवा आणखी एक ड्रॉप आहे याच्यामध्ये, A84 नावाचा ड्रॉप आहे. तो अलेन्स मायग्रेन नावानं होमिओपॅथीच्या जो काही दुकान आहे, जे शॉप आहे तिथे तो उपलब्ध असते. त्याच्यानंतर याचे लक्षण आहेत, उन्हात गेल्यास, मानसिक तणावामुळे किंवा अपचारामुळे होणारी डोकेदुखी व अर्धशीश. मी एखाद्या वेळेस तुम्ही उन्हात गेले, उन्हात आल्यानंतर त्या पेशंटचं डोकं दुखत असेल किंवा त्याला काहीतरी मानसिक तणाव आहे, काहीतरी प्रकारचा मानसिक तणाव आहे, तो विचार करतो आणि त्या विचारामुळे जर त्याचं डोकं दुखत असेल किंवा त्याचं पोट हे व्यवस्थित राहत, नेहमी नेहमी त्या पेशंटला अपचन होते आणि त्या अपचनामुळे त्याची ऍसिडिटी वाढते आणि त्याचं जर डोकं दुखत असेल किंवा अर्ध डोकं दुखत असेल, हा ड्रॉप त्यावर चांगल्या प्रकारे काम करतोय. आणि याची मात्रा व माध्यम दिलेलं आहे, 50 थेंब अर्धा कप पाण्यात मिसळून दिवसातून ते 4 वेळा औषध घ्यायला पाहिजे, असं हे लाईव्ह एस्टिमेटर. आणखी एक SBL चा सुद्धा याच्यावर ड्रॉप आहे, रिलॅक्स हेड नावाचा हा ड्रॉप आहे. तो SBL कंपनीचा येते आणि सततची डोकेदुखीचा त्रास आणि त्यामुळे येणारी मळमळ थांबवण्यासाठी, सतत त्या पेशंटचं डोकं दुखत राहते, डोकं दुखलं की मळमळ होते, मळमळ झाले की उलटी होते आणि असं वारंवार होते. तेव्हा हा SBL रिलॅक्स हेड नावाचा जो ड्रॉप आहे तो त्या पेशंटनी जर समजा डॉक्टरांनी त्यांना जर दिला आणि तो जर त्यांनी व्यवस्थित घेतला, 10 ते 15 थेंब थोड्या पाण्यातून दिवसातून 3 वेळा घ्यायचं आहे.
तर त्या पेशंटला बऱ्यापैकी एक आराम पडू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण मायग्रेन या डिसीजवर होमिओपॅथी मध्ये ज्या लाईव्ह एस्टिमेटरनं दिलेल्या 3 औषधं आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि मी पुनश्च एकदा वारंवार सांगतो, मी होमिओपॅथीचा अभ्यासक आहे. मी ही पॅथी वाचलेली आहे. त्याच्याबरोबर मी त्याचे हे लक्षणं कलेक्ट केलेले आहे. मी डॉक्टर नाही. तुम्हाला जे औषधं घ्यायची आहे ते तुम्ही तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायला पाहिजे. तर ठीक आहे. आजच्या या चर्चेला मी पूर्णविराम देतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा. आणि तुम्ही जर या माझ्या वासनकर होमिओपॅथी या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. कारण ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. होमिओपॅथी म्हणजे एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. तर आजच्या या चर्चेला आपण पूर्ण विराम देणार आहे. पुनश्च आपली भेट उद्या होणार आहे.